श्री गणेशाय नमः. रांजणगावच्या श्री महागणपतीची कथा ऐका. त्रिपुरासूर हा गृतसमद ऋषीचा पुत्र होता. एके दिवशी ऋषींना शिंक आली आणि त्यातून एक तरुण मुलगा तयार झाला. त्याला ऋषींनी स्वतःचा मुलगा म्हणून वाढवले. ऋषींनी मुलाला गणनाम गणेश मंत्र शिकवला. त्या मंत्राने सुसज्ज झालेल्या मुलाने श्री गणेशाचे अखंड ध्यान केले आणि शेवटी त्याला आशीर्वाद दिला. त्याला सोने, चांदी आणि लोखंडाच्या 3 पुरणपोळ्या देण्यात आल्या. तो या 3 पुराचा मालक असल्याने त्याला त्रिपुर असे नाव पडले. श्री गणेशाने त्रिपुराला सर्वात शक्तिशाली म्हणून बहाल केले, ज्याचा नाश स्वतः शिवाशिवाय कोणीही करू शकत नाही आणि भगवान शिवाने नष्ट केल्यावर त्याला मुक्तिमोक्ष प्राप्त होईल. या वरदानामुळे त्रिपुराचा गौरव झाला आणि त्याने संपूर्ण जगात कहर केला. त्याने जग जिंकले आणि नंतर स्वर्ग ताब्यात घेण्यास निघाला. त्याने स्वर्गाचा राजा इंद्राचा पराभव केला. त्याच्या आक्रमकतेमुळे ब्रह्मदेव कमळात आणि श्री विष्णू क्षीरसागरात लपले. त्याने लवकरच शिवाचे कैलास पर्वत देखील ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे 3ही जगाचा राजा बनला. देवतांना त्रिपुरासुराचा पराभव कसा करायचा असा प्रश्न पडला. नारदांनी त्यांना सांगितले की त्याला स्वतः श्री गणेशाने वरदान दिले आहे, त्यामुळे त्याचा पराभव करणे फार कठीण आहे. त्यांनी श्री गणेशाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला. प्रार्थनेने प्रसन्न होऊन श्री गणेशाने देवांना मदत करण्याचा निर्णय घेतला. ब्राह्मणाच्या वेशात त्याने त्रिपुरासूरला भेट दिली आणि त्याला सांगितले की तो एक अतिशय ज्ञानी ब्राह्मण आहे आणि त्याच्यासाठी 3 उडणारी विमाने बनवू शकतो. यावर स्वार होऊन तो काही मिनिटात कुठेही जाऊ शकत होता. विमाने फक्त शिवच नष्ट करू शकतात. त्या बदल्यात श्री गणेशाने त्याला कैलास पर्वतावर असलेली चिंतामणीची मूर्ती आणण्यास सांगितले. शिवाने त्रिपुरासूरच्या दूताला मूर्ती देण्यास नकार दिला. संतापलेला त्रिपुरासूर स्वतः पुतळा घेण्यासाठी गेला. त्याचे आणि शिवामध्ये घनघोर युद्ध झाले. गिरीकंदरला निवृत्त झालेल्या भगवान शिवाच्या मालकीच्या सर्व गोष्टी त्याने नष्ट केल्या. शिवालाही समजले की तो त्रिपुरासुराचा नाश करू शकत नाही, कारण त्याने श्री गणेशाला वंदन केले नाही. त्यांनी श्री गणेशाचे आवाहन करण्यासाठी षडाक्षर मंत्राचे पठण केले. असे केल्यावर त्यांच्या मुखातून शिवाला वरदान देण्यासाठी श्री गजानन निघाले. शिवाने श्री गणेशाचे आवाहन चालू ठेवले, ज्याने शेवटी त्याला त्रिपुरासुराचा वध कसा करता येईल याचे मार्गदर्शन केले. भगवान शिवांना सहस्त्रनाम पाठ करण्यास सांगितले आणि नंतर त्रिपुरासुराच्या 3 पुरात बाण निर्देशित केले. रांजण हे गाव असे मानले जाते की शिवाने स्वतः श्री गणेशाचा आशीर्वाद मागितला आणि शेवटी त्रिपुरासुराचा नाश केला. महागणपती